तर लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे एक खूप मोठी बातमी। तर पैसे परत कधी घेणार याबाबत अजितदादा पवारने एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। तर जाणून घेऊया काय आहे वक्तव्य। आणि अजूनपर्यंत ज्या महिलांचे पैसे नसेल आले त्यांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि तुमचे काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकतात। आणि आपल्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय असतो। तुम्ही आतापर्यंत जेवढे व्हिडिओ पाहिले त्या सगळ्या व्हिडिओला रिप्लाय आपण देत असतो। तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकतात। आणि ज्या महिलांनी अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही, त्यांना पण एक विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब करत राहा आणि आपले जे व्हिडिओ आहे ते जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचायला पाहिजे। अपात्र लाडकी बहिणींकडून दंडासह रक्कम परत घेतली जाईल असा देखील लाडक्या बहिणींना प्रश्न उद्भव आहे। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी त्यांना मिळालेली रक्कम परत करण्यात सुरुवात केलेली आहे। या दरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक खूप मोठं वक्तव्य केलं आहे। म्हणजे ज्या महिला अपात्र आहेत तर त्यांना कुठं ना कुठं असं वाटतंय की ही जी रक्कम आहे ती परत करून द्यावं, नाही तर काही ना काही कार्यवाही होईल। तर त्याबद्दल अजितदादा पवारने काय सांगितलं आहे ते जाणून घेऊया। लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी। या योजनेत लाभार्थी महिलांना दिलेले पैसे परत घेणार नसल्याचे अजितदादा पवारने स्पष्ट केलेले आहे। गेल्या काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकार परत घेण्यात अशी चर्चा लाडक्या बहिणीमध्ये आहे। एवढंच नाही पण अपात्र महिला लाडक्या बहिणीकडून दंडासहित रक्कम परत घेतली जाईल अशी लाडक्या बहिणीला प्रश्न उद्भव होत होता। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी त्यांना मिळाली रक्कम परत देण्याची सुरुवात केलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणीला असा प्रश्न उद्भव झाला की जे पैसे दिलेले आहे ते परत द्यायला लागतील। अजितदादा पवारने तर स्पष्ट केलेले आहे की जे पैसे आतापर्यंत तुम्हाला भेटलेले आहे ते परत घेणार नाही। तर ही होती एक खूप मोठी बातमी। तर जे जळकू भाऊ आहे त्यांच्याकडून अशी एक अफवा उडवली जात आहे आणि तिथेच जे लाडकी बहीण आहे त्यांना अनेक प्रश्न उद्भवत आहे। काय म्हटले अजितदादा, तर माध्यमाशी बोलताना अजितदादा पवार म्हटले की योजना लागू केली तेव्हा आमच्याकडे कमी वेळ होता, परंतु आता खरोखर ज्या लाडक्या बहिणीला लाभ घ्यायचा आहे तो हळूहळू आम्ही पाऊल उचलत आहोत। या योजनेत महिलांकडून रिकव्हरी करायचा अजिबात विचार नाही असे अजितदादा पवार यांनी सांगितलेले आहे। त्यानंतर लाडक्या बहिणीला आता कुठं ना कुठं टेन्शन कमी होणार आहे। देखील अजितदादा यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलेले आहे की दिलेले पैसे आम्ही परत घेणार नाही। तर आता लाडक्या बहिणीला तेवढं टेन्शन कमी झालेलं आहे। मंत्री अदितीताई तटकरे यांनी काय म्हटलं, तर महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना अनेक गैरसमज काही दिवसापासून पाहायला मिळत आहे। खरं तर आजपर्यंत ज्यांना लाभ दिलेला आहे त्यापैकी कुठलेही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ परत घेतले जातील नाही। आमच्याकडे वेगवेगळे जिल्ह्यामधून स्थानिक प्रशासनाकडून अर्ज येत आहेत, त्यात महिला स्वतःहून निवेदन देत आहे। साधारण हा आकडा काही 3,500-4 हजारांमध्ये असेल। म्हणजे महिलांना आता वाटायला लागलं की आम्ही अपात्र आहे, तर महिला स्वतःहून अर्ज देत आहे असं अदितीताई म्हणत होते। पैसे परत घेण्याबाबत सरकारची भूमिका काय आहे? लाडक्या बहिणीचे पैसे परत घेण्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करतात अदितीताई बोलले की आपल्या माध्यमातून आलेल्या निश्चितपणाने राज्य सर्व माता बहिणींना आणि लाडकी बहिणींना लाभार्थ्यांना सांगायचं आहे की या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीने निर्णय विभाग किंवा सरकारने घेतलेला नाही। त्यामुळे जे काही समज तयार होत आहे त्यामध्ये अजिबात तथ्य नाही। लाडक्या बहिणीला लाभार्थ्यांना याला बळी पडू नये। आम्ही कोणताही लाभ आतापर्यंत परत घेतला नाही। इथं स्पष्ट अदितीताई बोलले आहे की आम्ही दिलेला लाभ परत घेतलेला नाही। म्हणजे जे बहिणी पॅनिक होतात तर त्यांना एवढं सांगू इच्छिते की तुम्ही पॅनिक होऊ नका आणि घाबरायची अजिबात गरज नाहीये।
ठीक आहे. आतापर्यंत अपात्र होते, पण आता तुम्हाला समज पडले की तुम्ही अपात्र आहे आणि खोटा लाभ घेत आहे, तर तशाने घाबरायची गरज नाहीये. काल आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ पडला त्यावर एक कमेंट आहे की माझी एक दुसरी योजना पण चालू आहे, जे किसान योजना आहे ती, आणि लाडक्या बहिणीची पण योजना चालू ठेवायची आहे, तर त्यासाठी काय करावा. तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की दोन्हीपैकी एकच योजना चालू राहील तुमची, किंवा किसान किंवा लाडकी बहीण. तर ते बोलले मला खूप प्रॉब्लेम आहे हे ते, पण आपण त्यासाठी आपण काय करू शकत नाही की हे जे लीगल आहे तसंच आपण पुढे जायला पाहिजे. नाहीतर आपण काय सल्ला द्यायचा आणि सरकार जे आहे ते क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये त्यांचा फॉर्म रद्द करेल. तर अशी पण कमेंट येते, तर त्यांना आपण जे सविस्तर आपण माहिती आहे ते द्यायचा प्रयत्न करतोय. एकच योजना दोन्हीपैकी चालू राहील हे लक्षात ठेवा. नंतर लाडकी बहीण योजनेसाठी 3 करोडपेक्षाही जास्त रक्कम इथे पास झालेली आहे. म्हणजे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे की त्यांना जो चेक द्यायचा होता लाडक्या बहिणींचा ह्या महिन्याचा, तो 3 करोडच्या वरती अमाऊंट आहे, ते देऊन टाकलेली आहे. आणि तारीख सुद्धा ठरलेली आहे की 26 जानेवारीच्या आत पैसे तुम्हाला भेटणार आहे. तर ही एक खूप मोठी गुड न्यूज आहे महिलांसाठी. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या. आणि ज्या महिलांचे अजूनपर्यंत पैसे नसेल आले त्या महिलांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला ह्या महिन्याचा हप्ता भेटलाय, पुढच्या महिन्याचा हप्ता भेटला नाही, आणि कोणत्या महिन्याचा हप्ता आला नाही ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर आपल्याला पुन्हा सगळं समजेल. आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा त्या बहिणीपर्यंत ज्या बहिणीपर्यंत पैसे पोहोचले नाही, त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. आणि जेवढी मदत होईल तेवढी आम्ही मदत करूया. लाडक्या बहिणीची चिंता होती की अपात्र महिलांना खूप टेन्शन होत होतं, तर त्या महिलांनी टेन्शन मुक्त व्हायचं आहे. आता तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. गव्हर्नमेंट तुमच्याकडून परत पैसे घेणार नाही, हे स्पष्ट सांगितले आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर ज्या महिलांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या, कारण अशीच नवीन नवीन अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवायचा रोज प्रयत्न करतोय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.